आघाडीमध्ये सर्वात जास्त जागा काँग्रेसला जाणार आहे, तर काँग्रेस आणि ठाकरेमध्ये रस्सीखेच? अजिबात रस्सीखेच नाही असं कोणी म्हणालं ह्याला जागा जाणार जास्त. त्याला तुम्ही या अफवांवरती विश्वास ठेवू नका. नाशिकमध्ये भाषण सुरू असताना छगन भुजबळ यांनी हनुमान चालिसाचा आवाज कमी करण्याची विनंती केली. त्याच्यावरती अजित पवार साहेबांनी बोललं पाहिजे. त्यांचे नेते जे आहेत बॉस आणि त्या हनुमान चालिसावाला बाई आहेत अमरावतीतल्या, त्या नाशिकला पोचल्या पाहिजेत आणि भुजबळ फार्मवर त्यांनी हनुमान चालिसा वाचायला पाहिजे. आहे का आता तुमची हिंमत? कारण भुजबळ तुमच्या पक्षाशी संबंधित आहेत. या महाराष्ट्रामध्ये बेकायदेशीरपणे अनेक गोष्टी चालल्या आहेत. आज आम्ही उद्धव ठाकरे साहेब मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहोत. आधी आम्ही शिर्डीला उतरू, तिथे जुन्या पेन्शन संदर्भात जे आंदोलन धरणं सुरू आहेत राज्यभरातली, तिथे आम्ही सहभागी होऊ. त्यानंतर वैजापूरला शिवसंवाद मेळाव्यात माननीय उद्धव ठाकरे मार्गदर्शन करतील. तिथून आम्ही पैठणला येऊ. पैठणला शिवसेनेच्या भव्य मेळाव्यात संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सचिनजी घायाळ हे पक्षात प्रवेश करणार आहेत. त्यांचा पक्ष प्रवेश होईल. उद्धव साहेबांचे दौरे या राज्यामध्ये पुन्हा सुरू झालेले आहेत, थोडा पाऊस थांबल्यामुळे, आणि यापुढे सुरू राहतील. महाराष्ट्रात शिवसेनेचं वातावरण पाहता अनेक ठिकाणी शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते यांच्यावरती खोटे गुन्हे दाखल करून त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न सुरू आहे. काल मी नाशिकला होतो. नाशिकला माझ्या असं लक्षात आलं की आमचे सुधाकर बडगुजरचे महानगर प्रमुख आहेत, त्यांना व त्यांच्या कुटुंबियांना पुन्हा एकदा एका खोट्या प्रकरणात गुंतवण्यासाठी, कारण ते निवडणूक लढत आहेत, 3 वर्षापूर्वीचे केस उकरून कोणावर तरी म्हणतात गोळीबार झाला होता आणि 3 वर्षापूर्वीचे केस उकरून काही आरोपींना पकडून त्यांना बेदम मारहाण करून त्यांच्या तोंडून बडगुजर कुटुंबियांचं नाव घेण्यासाठी नाशिकचे पोलीस दबाव आणत आहेत आणि त्यांच्याकडून नाव वजवून घेतल्यावरती बडगुजर कुटुंबियांना त्रास द्यायचा, हे माझ्या लक्षात आलेलं आहे. काल रात्री मी पोलीस आयुक्तांशी बोललो या विषयावर आणि महाराष्ट्रातल्या अनेक ठिकाणी शिवसैनिकांना अशा प्रकारे अडचणीत आणण्याच्या खोट्या प्रकरणामध्ये मला असं वाटतं कार्यक्रम सुरू असेल तर आम्हाला त्याबाबत गंभीर दखल घ्यावी लागेल. संजय राऊतांनी या ठिकाणी विविध मुद्द्यांवर भाष्य केलेलं आहे. अमरावतीच्या बाईंनी भुजबळांसमोर हनुमान चालिसा पठण करावं. राऊतांनी भुजबळांसह नवनीत राणांवर निशाणा साधलाय.